यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती 2026 महाराष्ट्र। आज यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं। ज्या विद्यार्थ्यांचा 25 फेब्रुवारीला ग्राउंड झालं, ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालं त्यांच्याच ग्राउंडचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडले आणि एका बॅचमधून किती विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले, एक्सिलेंटचे किती पोरं घेतले, सेकंड ग्रुपचे किती पोरं पास केले, तिसऱ्या ग्रुपचे किती पोरं पास केले, चौथ्या ग्रुपचे किती पोरं पास केले, टायमिंग काय त्या ठिकाणी होता एक्सिलेंटसाठी, सेकंड ग्रुपसाठी, तिसऱ्या ग्रुपसाठी, चौथ्या ग्रुपसाठी, ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे, मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या त्यांना घरी पाठवण्यात आलं, कोणत्या गोष्टीत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे, कागदपत्र वगैरे कोणकोणते लागत आहे, कोणकोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, त्याचबरोबर उंची, छाती, वजन ग्राउंडच्या अंदर किती घेतलं जात आहे, संपूर्ण माहिती सांगणार आहे। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा आज 25 फेब्रुवारीला ग्राउंड कशा प्रकारे झाले याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल कडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर सर्वात अगोदर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट त्या ठिकाणी लक्ष ठेवायचं, आपल्याला भरतीला एक दिवस अगोदर या ठिकाणी सेंटरवर पोहोचत आहे। जे काही आपल्या हॉल तिकीटवर जे काही तारीख आहे तर त्याच्या एक दिवस आदल्या दिवशी आपल्याला ग्राउंडवर हजर राहायचं, कारण की आर्मी भरतीची जी प्रक्रिया आहे एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झालेली राहते। आता भरपूर विद्यार्थ्यांचे खाली कमेंट येते की सर ग्राउंडपर्यंत जायचं कसं, भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नाही कोणत्याही जिल्ह्यातले असाल। सर्वात पहिले जे विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज नगर रेल्वे स्टेशनवर आपल्याला यायचं आहे। सर्वात अगोदर छत्रपती संभाजी महाराज नगर रेल्वे स्टेशनपाशी आल्यावर रेल्वे स्टेशनच्या बाहेर जे विद्यार्थी मित्रांनो ऑटो लागले राहते आणि त्या रेल्वे स्टेशनपासून जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 5 किलोमीटर अंतरावर ते शावनीचं ग्राउंड आहे, आर्मी कॅम्पचं शावनीचं ग्राउंड आहे, जवळपास 5 किलोमीटर अंतरावर आहे, जवळच आहे, जास्त दूर नाही। तर ऑटोवाल्याला त्या ठिकाणी बोली करा। तर ऑटोवाला त्या ठिकाणी पहिले स्टार्टिंगला जास्त पैसे त्या ठिकाणी सांगणार आहे, जसं 100 रुपये 200 रुपये असे तुमच्यापासून पैसे त्या ठिकाणी लुबाडणार आहे। पण तुम्ही त्या ठिकाणी काय करा, जे काही विद्यार्थी बाहेर गावावरून येणारे राहते, भरतीला जाणार राहते, तर तुम्हाला रेल्वे स्टेशनवर दिसते ग्राउंडला जाणारे पोरं, तर 5-7-8 जण पोरं घेऊन घ्यायचे सोबत, गँगीनं तुम्ही जा, 5-6-8 जणांच्या गँगीनं तुम्ही जा आणि ऑटोवाल्याला बोली करा की शावनी आर्मी कॅम्पपर्यंत सोडून द्या म्हणा। तर तो तुम्हाला 20-20 रुपयाची बोली करा त्यासोबत की 20-20 रुपये देतो म्हणा एका सवारीचे, ठीक आहे। तर ते तुम्हाला 20 रुपयामध्ये शीटमध्ये तुम्हाला सेंटरपर्यंत त्या ठिकाणी नेते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ह्या काही गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे। आता तुम्हाला समजलं असेल सेंटरपर्यंत कसं जायचं आहे, तर डायरेक्ट ऑटोवाला आपल्याला सेंटरपर्यंत सोडून देते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे, ज्या विद्यार्थ्यांचा 25 फेब्रुवारीला ग्राउंड झालं तर ते विद्यार्थी 24 फेब्रुवारीला रात्री 8 वाजतापासून त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते। 9 वाजतापासून त्यांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे। गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट आर्मीला चेक करत आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट, हे 2 डॉक्युमेंटवर ठेवायचे। हे जर 2 डॉक्युमेंट नसेल तर घरी पाठवल्या जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे 2 डॉक्युमेंट विद्यार्थ्यांचे चेक केल्याने ग्राउंडच्या अंदर एंट्री दिली आणि हे काही झाल्यानंतर स्टार्टिंगला त्या ठिकाणी हाईट घेऊन आले। त्याचबरोबर ज्या विद्यार्थी 2 पेपर पास झाले त्यांचं ग्राउंड त्या ठिकाणी वेगळं होत आहे, त्यांना वेगळं पळायला लावत आहे। तर हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो 12 वाजेपर्यंत मुलांना ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जात आहे। 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीही होत नाही, 12 वाजेपर्यंत फक्त बसून ठेवलं जातं। आर्मी त्या ठिकाणी मुलांना मोटिवेट करत आहे, माहिती त्या ठिकाणी सांगत आहे, आपले डॉक्युमेंट बरोबर ठेवा, ठीक आहे, जास्त बोलू नका, जास्त बोलले तर एनर्जी वेस्ट होणार आहे। तर हे काही झाल्यानंतर जे जसे 12 वाजले तशी जे विद्यार्थी मित्रांनो प्रोसेस त्या ठिकाणी चालू होत आहे। जसे 12 वाजले तसे विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट स्कॅन केलं जातं। हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर एका बॅचमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 100 विद्यार्थी त्या ठिकाणी दिले जातात आणि 100 विद्यार्थ्यांची जी बॅच आहे तर ती जे विद्यार्थी मित्रांनो जो 400 मीटरचा ट्रॅक आहे तर त्या ट्रॅक पाशी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना नेला जात आहे। तर एका बॅचमध्ये आज जे विद्यार्थी मित्रांनो 100 विद्यार्थी रनिंगसाठी सोडले आणि 100 मधून जे विद्यार्थी मित्रांनो 65 विद्यार्थी रनिंगमध्ये आज पास केले। एक्सिलेंटमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 19 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले, सेकंड ग्रुपमध्ये 23 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले, तिसऱ्या ग्रुपमध्ये 14 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले आणि चौथ्या ग्रुपमध्ये 9 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले, असे टोटल 65 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले। एका बॅचमध्ये 100 पोरं रनिंगसाठी धावासाठी सोडले आणि 100 मधून 65 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले। एक्सिलेंटचे 19, सेकंड ग्रुपचे 23 विद्यार्थी, तिसऱ्या ग्रुपचे 14 विद्यार्थी आणि चौथ्या ग्रुपचे 9 विद्यार्थी, अशा प्रकारे, ठीक आहे। तर जवळपास 65-70 अशा प्रकारे विद्यार्थी त्या ठिकाणी घेतला जातात। कोणकोणत्या बॅचमध्ये 70 घेतला जातात, कोणकोणत्या बॅचमध्ये 60 घेतला जातात, कोणकोणत्या बॅचमध्ये 65 घेतला जातात, अशा प्रकारे त्या ठिकाणी ग्राउंड आहे। तर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसून ठेवलं जातं। जे विद्यार्थी रनिंगमध्ये फेल झाले तर त्यांचे हात त्या बाल्टीमध्ये बुडवल्या जात आहे आणि त्यांना जे आहे तिथून गेटच्या बाहेर त्या ठिकाणी
ठिकाणी काढल्या जात आहे आणि जे विद्यार्थी रनिंगमध्ये पास झाले तर त्यांच्या हातावर शिक्के दिले जातात. ज्याने एक्सिलेंटमध्ये रनिंग काढले एक्सिलेंटचा शिक्का, ज्याने सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली सेकंड ग्रुपचा शिक्का. हे काही प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आणखीन त्यांना जे विद्यार्थी मिळवून त्या ठिकाणी इव्हेंटसाठी नेलं जात आहे. तर त्या ठिकाणी लॉंग जंप मुलांची घेतलं जात आहे. लॉंग जंप त्या ठिकाणी घेतला जात आहे. लॉंग जंपला त्या ठिकाणी मार्क नाही, एक लक्षात ठेवा. लॉंग जंप झाल्यानंतर झिगझॅग त्या ठिकाणी घेऊन राहिले, झिगझॅगला पण त्या ठिकाणी मार्क नाही आहे. तर लॉंग जंप आणि झिगझॅग झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवून 10 पुलअप्सचा त्या ठिकाणी मुलांचे घेतला जात आहे. तुम्ही जर त्या ठिकाणी 10 पुलअप्सचा काढला तर आपल्याला 40 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी. आता रनिंगमध्ये जर आपण पाहिलं टायमिंगचा जर आपण विचार केला तर ॲक्सिलेंटसाठी जो टायमिंग दिला होता ॲक्सिलेंटमध्ये 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत ॲक्सिलेंटचे बरोबर घेतले आणि सेकंड ग्रुपमध्ये 5 मिनिट 45 सेकंडचे विद्यार्थी घेतले आणि त्याचबरोबर तिसऱ्या ग्रुपमध्ये 6 मिनिटाच्या अंदर जेवढे पण विद्यार्थी आले त्यांना तिसऱ्या ग्रुपमध्ये घेतले आणि चौथ्या ग्रुपमध्ये जे विद्यार्थी मिळवून 6 मिनिट 15 सेकंडचा टाइम त्या ठिकाणी भेटला होता. ठीक आहे, तर 6 मिनिट 15 सेकंडपर्यंत पूर्ण टाइम त्या ठिकाणी दिला जात आहे ग्रुपसाठी. तर हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळवून लॉंग जंप त्या ठिकाणी घेऊन आले, त्याचबरोबर ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तर आपल्याला 60 मार्क आहे. सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली आपल्याला 48 मार्क आहे. तिसऱ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली 38 मार्क आहे. चौथ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली 28 मार्क आपल्याला भेटते. ठीक आहे, तर हे काही झाल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे लॉंग जंप घेतला जातात, झिगझॅग घेतला जातात आणि हे काही प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचे 10 पुलअप्सचा घेतला जात आहे. 10 पुलअप्सचा काढल्या 40 मार्क भेटते. जसजशा कमी काढल्या तसतसे कमी मार्क्स आपल्याला भेटते. तर हे काही प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची आणखी उंची छाती वजन घेतलं जात आहे. उंची त्या ठिकाणी 168 सेंटीमीटर घेतला जातं. 168 सेंटीमीटरपेक्षा 1 इंच जरी कमी असेल, सेंटीमीटर जरी कमी असेल तर आपल्याला फेल केल्या जाते, अपात्र केल्या जाते आणि अपात्राची आपल्याला स्लिप दिल्या जाते. आणि छाती त्या ठिकाणी 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. छाती जर त्या ठिकाणी बसली नाही तर आपल्याला फेल केल्या जाते, रिजेक्ट केल्या जाते. आणि वजन आपलं 50 किलोच्या वरती असलं पाहिजे. 50 किलोच्या खाली जर 1 किलो जरी कमी असेल तर आपल्याला फेल केल्या जाते, अपात्र केल्या जाते, अपात्रतेची स्लिप दिल्या जाते. मग तुम्ही ते ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढू किंवा तुम्ही 10 पुलअप्सचा जरी काढले तरी सुद्धा त्या ठिकाणी उंची छाती वजनामध्ये मुलं त्या ठिकाणी बाहेर होत आहेत. तुमचं जर 49 जरी वजन असेल तर एखादा किलो एक डझन त्या ठिकाणी केळे ना, ज्यावेळेस रनिंग आपली पुलअप झाल्यानंतर 1 डझन केळे खा, जेणेकरून 1 किलो आपलं वजन त्या ठिकाणी बसणार आहे, आपण वजनात बसणार आहे. तर ह्या काही गोष्टीचं लक्ष ठेवायचं, 50 किलोच्या वरती आपलं वजन असलं पाहिजे. तर हे काही झाल्यानंतर रात्री मग त्या ठिकाणी डॉक्युमेंट ऑप्शनची प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे. मुलांचे थंब वगैरे घेतल्या जात आहे, बायोमेट्रिक्स होत आहे. हे काही प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांपासून डॉक्युमेंट घेतल्या जातं. तर डॉक्युमेंटमध्ये जे कागदपत्र लागत आहे तर आपल्याला हॉल तिकीट लागत आहे, त्याचबरोबर आधार कार्ड लागत आहे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी, त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते. शाळा सोडला दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही, कास्ट सर्टिफिकेट नाही तर डोमिशियल न्यायचं आहे, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला न्यायचा आहे, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट लागत आहे, पोलीस स्टेशनमधलं अनमॅरिड सर्टिफिकेट लागत आहे. त्याचबरोबर आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं फोटो लागते, 40 फोटो नाही, ज्या दिवशी मेडिकलला जातात त्या दिवशी जे 20 फोटो लागते आणि रनिंग काढली त्या दिवशी सुद्धा 20 फोटो लागते. तर 40 फोटो नाही. त्याचबरोबर आपल्याला नोटरी सुद्धा आपल्याला लागते. तर नोटरी आपल्याला वकिलाच्या घरी जाऊन या ठिकाणी करायची आहे. वकिलाच्या घरची नोटरी आपल्याला चालणार आहे, तहसीलमधली नोटरी चालणार नाही, एक लक्षात ठेवा. ज्यांनी सुद्धा नोटरी केली नसेल तर वकिलाच्या घरून आपल्याला करायची आहे, ॲडव्होकेटच्या घरी करायची. आपल्या गल्लोगल्लीमध्ये, जिल्ह्यामध्ये आपल्या गल्लोगल्लीमध्ये वकिलाच्या घर राहते, त्यांच्या घरी जाऊन आपल्याला नोटरी करायची आहे. तर हे काय मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितल्याचे 2-2 झेरॉक्स नाही, 1-1 झेरॉक्स आर्मीला मागत आहे. तर ओरिजिनल डॉक्युमेंट पण ते चेक करत आहे, मागत नाही आपल्याला. ठीक आहे, अशा प्रकारे आज ग्राउंड झाला. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तर थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय